विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय म्हटला की उकार आणि वेलांटी या दोन गोष्टींचं प्रत्येकाला टेन्शन येतच। मग त्यातली अडचण मिटवण्यासाठी आज आपण एक अतिशय साधी सरळ सोपी पद्धत घेऊन आलोय। तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचंय। तुम्हाला मी ही जी पहिली पद्धत आहे ना ती अतिशय व्यवस्थितरित्या समजावून देते। मराठी विषयामध्ये मराठी अक्षराच्या ज्या शब्दाच्या शेवटी जे अक्षर येते त्याला ज्याच्यामध्ये वेलांटी आणि उकार असतात, तर शेवटी येणाऱ्या शब्दावर येणारी प्रत्येक वेलांटी किंवा उकार हा दीर्घ असतो, म्हणजे दुसरा असतो। ते कसं आता आपण बघूया। इथे वेलांटी आणि उकार ह्याचे दोन दोन उदाहरणे तुम्हाला इथे दिलेली आहेत। पहिलं आहे चौथी। आता तुम्हाला पण माहिती असेल आपण इयत्तांची नावे लिहितो, त्याच्यामध्ये चौथी ह्या वर्गाचं नाव लिहिताना थ या अक्षरावर दुसरी वेलांटी आहे। तसंच पाचवी। आता ह्याच्या पुढे सहावी हा जर शब्द घेतला तर त्याला पण इथे दीर्घ वेलांटी येते, म्हणजे दुसरी वेलांटी। आता आपण उकाराचं उदाहरण बघूया। खेळू, करू, तसं पुढे शिकू असं उदाहरण आपण घेतलं तर ज्याप्रमाणे इथे ळ ला दुसरा उकार आलाय, र ला दुसरा उकार आलाय, तसं शिकू या शब्दाला पण दुसराच उकार या ठिकाणी आलाय। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळी उकार किंवा वेलांटी मराठी विषयामध्ये येतात तर शेवटचं जे अक्षर असतं त्याला प्रत्येक वेळी दीर्घच वेलांटी आणि दीर्घच उकार येतो। आता ही अतिशय सोपी पद्धत तुम्हाला समजलीच असेल, परंतु त्याला एक अपवाद आहे आणि त्या अपवादामध्ये एकूण 4 शब्द येतात, तर ते 4ही शब्द लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे। ते शब्द कोणते आपण बघूया। तर इथे पहिला शब्द आहे आणि। या शब्दाचं वैशिष्ट्य असं की मराठी भाषेच्या वाचनामध्ये लेखनामध्ये याचा वारंवार वापर करावा लागतो। वाचनामध्ये तुमच्या लक्षात येईल हा शब्द आपल्याला खूप वेळा वाचला जातो, लिहिला जातो, पण याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे तुम्ही निरीक्षण केलं का? आपण काय शिकलो पहिल्या पद्धतीमध्ये की शब्दाच्या शेवटच्या अक्षराला जी वेलांटी येते ती दुसरी असते, परंतु ह्या शब्दाला इथे पहिली वेलांटी आहे। तर ही पहिली वेलांटी म्हणजे ह्या शब्दाचा हा अपवाद आहे। आता अपवाद म्हणजे काय, तर एखादा नियम आपण ज्यावेळी लावून देतो त्या नियमामध्ये ती गोष्ट ज्यावेळी बसत नाही त्याला म्हणतात अपवाद। तर अपवादाचा अर्थ काय, या शब्दांसाठी तो नियम लागू नाही। इथे वेलांटीचं दुसरं उदाहरण आपण बघूया, तथापि। तर इथे पी या शब्दाला पहिली वेलांटी आहे, याला आपण दुसरी वेलांटी देऊ शकत नाही। आता आपण उकाराचं उदाहरण जर बघितलं तर इथे ह्या तूला पहिला उकार आहे, तसंच परंतु या शब्दाला पण पहिला उकार आहे।